संक्रांतीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। 14 जानेवारीपासून महायुती सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहे आणि या मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये अजित पवार गटाच्या तटकरे यांनी आगामी निवडणुका या पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये लवकरच नवे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला। पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशावेळीचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत। मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे। अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचं निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना। आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही। ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे।